morning. Good morning. Good morning. Shubham, Pratik, Vishakha. Very good morning. चला अटेंडेंस मार्क करत चला. गुड मॉर्निंग श्वेता. चला काय बघूया आज आपल्याला एक्सपेक्टेड क्वेश्चन्स मिक्सचर अँड एलिगेशन्सचे. राईट, मिक्सचर अँड एलिगेशन्स ऑलरेडी आपण विदाउट युजिंग एनी फॉर्म्युला आपण शिकलेलो आहे. ऑनली कॉन्सेप्ट थ्रू. राईट ना. त्यामध्ये आपण पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉस अँड रेशो अँड प्रोपोर्शनचा वापर करून लॉजिकली सॉल्व केले होते. त्याला तो जो क्रॉसवाला जो फॉर्म्युला होता त्याला आपण अप्लाय केलेला नव्हता कुठेच. आणि ऑलमोस्ट हे जे क्वेश्चन्स दिसत आहेत किंवा समोर येतील एक्सपेक्टेड जे क्वेश्चन्स आहेत मिक्सचर अँड एलिगेशन्सचे जे तुमच्या समोरच्या परीक्षांसाठी खूप कामाचे राहतीलच. तर पुन्हा कशा पद्धतीचे क्वेश्चन्स असू शकतात त्याला आपल्याला बघणे आहे आज. ते पण लॉजिकली, बरं का. जसा क्वेश्चन बोलतो आहे ॲनालिटिकली तसं त्याला फॉलो करू आपण आणि आन्सर पिक करून विनाकारण आपण त्या क्रॉसवाल्या फॉर्म्युलाच्या फंद्यात न पडता आपण याला सॉल्व करूया. चला पुन्हा कोण आले रे? आले असेल तर मार्क करत चला. अटेंडन्स फटाफट. अंकिता गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग प्रियंका. चला येऊया आपण क्वेश्चन्सवर. काही 15-20-30 क्वेश्चन्स असतील. जे काय असतील त्याला फटाफट ड्रॉ करू. काही क्वेश्चन मी तुम्हाला ड्रॉ करायला सांगेन, तुम्ही ड्रॉ करून बघा. तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती आहे, त्या कॉन्सेप्ट थ्रू जाणे आहे. चला येऊया क्वेश्चन्सवर. चला काय होत आहे? इक्वल क्वांटिटीज ऑफ 3 मिक्सचर्स ऑफ मिल्क अँड वॉटर आर मिक्स्ड इन द रेशो ऑफ 1:2, 2:3 अँड 3:4. द रेशो ऑफ वॉटर अँड मिल्क इन द मिक्सचर इज. बघा, इक्वल क्वांटिटी तुम्हाला जर आठवत असेल हा शब्द ज्यावेळेस आपण मिक्सचर अँड एलिगेशन्स याच्याशी रिलेटेड कॉन्सेप्ट बघितले त्यावेळेस इक्वल क्वांटिटी जर असेल तर तुम्हाला एकाच टाईपचा क्वेश्चन तयार होऊ शकतो की तुम्हाला काय फाइंड आउट करणे आहे? रेशो ऑफ मिल्क टू वॉटर किंवा वॉटर टू मिल्क. राईट ना. तर फायनली क्वेश्चनला फोकस करा की वॉटर अँड मिल्कचा रेशो काढणे आहे. वॉटर अँड मिल्कचा रेशो काढणे आहे. तर काढूया. गुड मॉर्निंग निकिता, प्रियंका. व्हेरी गुड मॉर्निंग. काय दिलं आहे? मिक्सचर ऑफ मिल्क अँड वॉटर असे 3 मिक्सचर दिलेले आहेत. राईट. पहिल्या मिक्सचरमध्ये दिले आहे मिल्क अँड वॉटर. पहिल्या मिक्सचरमध्ये दिले आहे मिल्क अँड वॉटर 1:2. दुसऱ्यामध्ये दिले आहे मिल्क अँड वॉटर 2:3. थर्डमध्ये दिले आहे मिल्क अँड वॉटर 3:4. आणि क्वेश्चन तर एकाच टाईपचं तयार की फायनल त्यांना एकत्र मिक्स केल्यानंतर वॉटर टू मिल्क किंवा मिल्क टू वॉटरचा रेशो काढणे आहे. तर जर आठवत असेल, डेफिनेटली आठवत असेलच तुम्हाला की आपण इथून मिल्क वेगळा काढून घेऊया अँड वॉटर वेगळा काढून घेऊया. मिल्क अँड वॉटर दोन्ही वेगळे काढू आणि त्यांचा रेशो फाइंड आउट करून घेऊया. चला मिल्क इथून काढूया. मिल्क पहिल्यामध्ये बघा टोटल किती आहे? 3 शेअर्स. त्याच्यापैकी मिल्क किती आहे? 1/3 प्लस सेकंडचे टोटल बघा. टोटल आहेत 5. त्याच्यापैकी मिल्क किती आहे? 2/5 प्लस थर्डमध्ये टोटल शेअर दिसत आहेत तुम्हाला 7. त्याच्यापैकी मिल्क किती आहे? 3/7. राईट. यांची ॲडिशन करून घ्या. मीन्स तुम्हाला मिल्कचा शेअर मिळतो आहे. श्वेता ऑप्शन नंबर ए. व्हेरी गुड. चला पुन्हा बघूया काय म्हणत आहे सगळं की 3 5 जा 15 15 7 जा आय थिंक 105. तर 105 खाली तयार होत आहे. राईट. 105 मीन्स 35 3 जा 105. तर हा 35 वर तयार होईल प्लस 5 21 2 जा दॅट इज 42 प्लस 7 15 जा होता है. 15 3 जा 45. राईट. ॲडिशन करून घ्या. 5 + 2 7 7 + 5 दॅट इज 12. दॅट इज 122/105 असा काहीतरी तयार झाला आहे तुमचा. काय झालं आहे? मिल्क तयार झालं आहे. मिल्क. राईट. मिल्क तयार केलं आहे. तसंच वॉटरचं पण आपण टोटल क्वांटिटी तयार करू. ह्या वॉटर किती आहे? पहिल्या मिक्सरमध्ये
3 पैकी 2 मीन्स 2/3 प्लस इथे किती आहे 5 पैकी 3 इथे किती आहे दॅट इज 4/7 आगे इथे 105 तुमचा तयार होत आहे 35 2 जावा दॅट इज 70 प्लस 5 21 दॅट इज 63 प्लस 7 15 4 जा दॅट इज 60 हे तर तुम्हाला माहिती आहेच कसं ड्रॉ करणे आहे चला 3 देन 7 प्लस 6 13 प्लस 6 193/105 राईट ना असंच काहीतरी त्यावेळी दीक्षा गुड मॉर्निंग कॅल्क्युलेशन्स थोडेसे फास्ट अँड स्ट्रॉंग असतील तर लवकर तयार आपल्याला काय विचारलं आहे वॉटर टू मिल्क इथून शोधी हा वॉटर किती आहे हा बघा वॉटर आहे तुमचा 193/105 अँड मिल्क किती आहे तुमचा हा मिल्क आहे 122/105 कॅन्सल आउट करू मीन्स हे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे 193/122 ऑप्शन नंबर ए यस श्वेता ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर अभिषेक गुड मॉर्निंग राईट ना हे क्वेश्चन आपण ऑलरेडी करून चुकलेलो आहेत फक्त कॅल्क्युलेशन्स थोडेसे स्ट्रॉंग करणे आहे आणि आय होप की ऑलरेडी तुम्हाला आपण ज्यावेळेस टॉपिक घेतला होता मिक्सर अँड एलिगेशन त्यावेळेसच हा पार्ट इक्वल क्वांटिटीवाला पार्ट इक्वल क्वांटिटी असेल तर त्याच टाईपचा क्वेश्चन तयार होतो वॉटर टू मिल्क किंवा मिल्क टू वॉटर यांचा रेशो फाइंड आउट करा आणि वॉटर वेगळा काढा मिल्क वेगळा काढा त्यांची क्वांटिटीज मिळतील त्यांचा रेशो फाइंड आउट करणे राईट चला क्लिअर असेल मार्क करा फटाफट 193/122 यस निकिता विशाखा शुभम श्वेता यस वेरी गुड यस प्रतीक चल आज सर्व क्वेश्चन घेऊया या शीटमध्ये जितके असतील की मिक्सर अँड एलिगेशन जे काही पार्ट झालेले आहेत त्याच्याशीच रिलेटेड बट काही थोडेसे वेगळे जर असतील तर त्याला पण बघूया चला क्वेश्चन नंबर सेकंडवर येऊ क्वेश्चन नंबर सेकंड काय बोलता एका पॉट there is a mixture of milk and water with the ratio 4:5 मिल्क अँड वॉटर त्यांचा रेशो दिलेला आहे दॅट इज 4:5 if it is filled with an additional 8 liter of milk additional 8 liter milk त्यामध्ये फिल करायचं आहे the pot would be full and ratio of milk and water would be become 6:5 बघा आता ॲक्च्युली आपल्याला टोटल क्वांटिटी दिलेली नाही आहे म्हणून या 4:5 ला 4x/5x घेऊया जर टोटल क्वांटिटी दिली असती तर आपण त्यांना सेपरेट केलं असतं त्यांची क्वांटिटी आपण फाइंड आउट केली असती पण टोटल क्वांटिटी दिलेली नाही आहे पण त्यामध्ये असं बोलत आहे की इफ इट इज फिल्ड विथ ॲन ॲडिशनल 8 liter ऑफ मिल्क किती आहे तुमचा मिल्क हा 4x याच्यामध्ये ॲडिशनल 8 liter जर मिक्स केला 8 liter मिक्स केला द पॉट विल बी फुल बघा काय बोलतोय तो जो पॉट आहे जो कोणता पॉट आहे तो फुल होतो फुल मीन्स कम्प्लिटली फिल होतो तो मीन्स 4x + 8 अँड 5x यांचा टोटल जर केला तर तो पॉट फुल होतो अँड त्याशिवाय दुसरी कंडिशन ही दिली आहे अँड रेशो ऑफ द मिल्क अँड वॉटर विल बिकम 6:5 बघा जर इथे 8 liter जर मी मिल्क ॲड करतोय तर हा मिल्क अँड वॉटरचा जो रेशो आहे तो चेंज होत आहे तो किती होत आहे दॅट इज 6:5 अँड 4 नंबर्स आर इन प्रपोर्शन हे सुद्धा आपण खूपदा बघितलं होतं की हे 4 नंबर्स प्रपोर्शनमध्ये आले 4x + 8 5x 6 अँड 5 हे चारही नंबर तुम्हाला आलेले प्रपोर्शनलमध्ये आणि प्रोपोर्शनलमध्ये आले असतील तर फर्स्टचं मल्टिप्लिकेशन लास्टसोबत आणि मिडल 2 टर्मचं मल्टिप्लिकेशन करणे आहे आणि तुमच्या एक्सची व्हॅल्यू किंवा जे काही व्हेरिएबल असेल त्याची व्हॅल्यू मिळेल आणि त्यानुसार क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करणे क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन काय म्हणतात फाइंड द कॅपॅसिटी ऑफ पॉट त्या पॉटची कॅपॅसिटी काढणे बघा कॅपॅसिटी काढणे मीन्स फुल झालेला जो पॉट आहे ते किती लिटरचा असेल ती कॅपॅसिटी फाइंड आउट करणे चला काढूया तर की 5चं मल्टिप्लिकेशन या दोघांसोबत होईल 5 4 जा 20x राईट अँड प्लस 5 8 जा 40 इक्वल टू 5 6 जा 30 30x
राईट. हा 20x तिकडे जाईल तर -20x मीन्स 10x इक्वल टू 40 मिळतं आहे, राईट ना. 10x इक्वल टू 40 मीन्स x इक्वल टू मिळाला तुम्हाला 4. x इक्वल टू मिळतोय 4. बरं, तुम्हाला त्या पॉटची टोटल कॅपॅसिटी काढायची आहे. त्या पॉटची कॅपॅसिटी किती आहे? त्या पॉटची कॅपॅसिटी इतकी आहे की 4x प्लस 8 मिल्क आहे, मिल्क अँड 5x हा वॉटर. x ची व्हॅल्यू आहे तुम्हाला तुमच्याकडे 4, तर 4x प्लस 5x दॅट इज 9x. 9x प्लस 8, 9x प्लस 8 ही टोटल कॅपॅसिटी होईल 9x प्लस 8. 9 into 4, 9 into 4 that is 36 plus 8 means 44 लिटर असायला पाहिजे त्या पॉटची कॅपॅसिटी. बघा तर ऑप्शनमध्ये मिळतं का? दॅट इज ऑप्शन नंबर डी. येस शुभम, 44 राईट ना. थोडा लॉजिकली वेने सॉल्व करा, सहज सॉल्व होईल. चला क्लियर आहे का रे? मार्क करत चला फटाफट. इज इट क्लियर और नॉट? यस 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 क्लियर आहे. व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चनवर येऊया. सर्वचा सर्व ड्रॉ करूया. कुणाला काही अडचण असेल तर मार्क करत चला. सर हा टर्म कसा आला, ती व्हॅल्यू कशी आली, प्लीज पुन्हा एकदा सांगा, आम्हाला समजलेलं नाही आहे, मला रिपीट करता येईल. राईट. जर कुणाला अडचण असेल, कुणाला डाऊट्स असतील तर डाऊट्स क्लिअर करत चला. विनाकारण डाऊट्स मनात ठेवू नका. ऑलरेडी हा पार्ट आपण शिकून चुकलेलो आहे. आज फक्त प्रॅक्टिस सेट दिलेला आहे तुम्हाला, प्रॅक्टिस सेट की एक्सपेक्टेड समोरचे जे ज्या परीक्षा असतील त्याच्यामध्ये यापैकी प्रश्न येऊ शकतात. चला क्लिअर आहे तुमच्या सर्वांचं? आनंद आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. काय बोलते आहे? 4 kg ऑफ मेटल कंटेन्स 1/5 कॉपर अँड रेस्ट इज झिंक. सर 4 kg आहे, याच्यामध्ये कॉपर आणि झिंक दिलेलं आहे. 1/5 कॉपर आहे आणि रेस्ट इन झिंक मीन्स शिल्लक असलेला झिंक असायला पाहिजे. टोटल तर 1 युनिट असेल. 1 मधून 1/5 गेला तरी झिंक असायला पाहिजे 4/5. यांचा रेशो तयार व्हायला पाहिजे. तिथे 5 कॅन्सल आउट होतील मीन्स 1:4 होईल तो, राईट ना. रेशोमध्ये 5 कॅन्सल आउट केलं आहे मीन्स 1:4 हा झाला रेशो 4 kgचा. 4 kg डिस्ट्रीब्यूट करून टाकूया आपण त्याला. पण आता क्वेश्चन बघूया. अनादर 5 kg ऑफ मेटल, अनादर 5 kgचा आहे. हा 4 kg होता, 5 kgचा आहे. 1/6 इज कॉपर. कॉपर दिलेला आहे तुम्हाला 1/6. तर आणि रेस्ट इन झिंक हा 1/6 आहे. 1 - 1/6 मीन्स 5/6 होईल. हा रेशो येईल मीन्स 6 कॅन्सल आउट केला तर 1:5 असं सरळ म्हणता येईल. क्लिअर आहे का? याला मार्क करून द्या. तर क्लिअर आहे का की कॉपर दिलेलं आहे, आपण झिंक फाइंड आउट केलेले आहेत त्यांचे. हे क्लिअर आहे का? समोर जाणे आहे. यस यस हे सर्व क्लिअर आहे, राईट. आता ॲक्च्युली या 4ला तर 4 kgचे 4 + 1 5 करता येईल आपल्याला. बट हा 6ने डिव्हिजन होणार नाही. आपल्याला काय करूया? ग्राममध्ये घेऊया. हा 4000 ग्राम घेतला मी समजा, राईट. आणि हा घेतोय मी 5000 ग्राम. आपल्या क्वेश्चनचा आन्सर कशा पद्धतीने सोपं होऊ शकतं त्याला फोकस करणे आहे. आणि क्वेश्चन फायनली विचारला आहे तुम्हाला. क्वेश्चन द रेशो ऑफ कॉपर अँड झिंक इनटू द मिक्सचर ऑफ दीज 2 मेटल्स. दोघांना मिक्स केलं तर त्यांचा रेशो काय? चला हा 1 + 4 5 आणि हा 4000 ग्राम आहे. तर 4000/5 मीन्स 800चा तुम्हाला एक शेअर मिळतो आहे. 800 हा होईल कॉपर. तर शिल्लक राहिलेले 3200 हे होईल झिंक. आपण ग्रामनुसार त्यांना डिवाइड करतोय की 1:4 रेशो आहे. टोटल आहे 5ने डिव्हिजन केलं 5 × 8 = 40 मीन्स 1 शेअर मिळाला तुम्हाला 800 हा 1 शेअर आहे 800 आणि 8 × 4 दॅट इज 3200 मीन्स 3200 हा झाला 400. इथून काय केलं आपण? कॉपर आणि झिंक यांना वेगवेगळे केलेले आहे. सेम इथे करूया की टोटल किती आहे? 1:5 टोटल 6 आहे. टोटल 6 आणि हे 5000 ग्राम आहे. तर 5000 डिव्हिजन 6 हा 1 शेअर झाला. आणि कॉपर आहे 1 शेअर, तर हा 5000 डिव्हिजन 6च घेऊया आपण. मग रिमेनिंग किती राहिलं आहे? तर 5000 डिव्हिजन 6 आणि हा 5 शेअर आहे इंटू 5 करूया. 5 × 5 दॅट इज 25
असं म्हणता येईल. तर सरळ 25 लिहूया, राईट ना. चालेल का असं लिहिलं तर? लिहिलं असं चालेल का डिरेक्टली 25 5 इंटू 5000 ग्राम आहे, राईट. डिरेक्टली लिहूया. आता टोटल आपल्याला कॉपर अँड झिंक, तर टोटल कॉपर काढूया, टोटल झिंक काढूया. चला टोटल कॉपर, कॉपर कुठे कुठे मिळतोय तुम्हाला? हा कॉपर आहे 800 आणि हा कॉपर आहे 5000/6. तर टोटल कॉपर या दोघांची ॲडिशन करूया. तर कॉपर इथे काढूया. कॉपर 800 प्लस 5000/6, राईट. मिक्स फ्रॅक्शन आहे. 6 8 48, 6 8 48 मीन्स 4800 प्लस 5000 मीन्स 9800 मिळेल. डिव्हिजन 6 हा मिळाला तुम्हाला कॉपर, हा मिळाला तुम्हाला कॉपर. तसं झिंक काढूया, झिंकची क्वांटिटी काढूया. झिंक किती दिलं इथे? 3200 प्लस 25,000/6. तर 3200 प्लस 25,000/6. इथे पण मिक्स फ्रॅक्शन आहे, राईट. 6 2 12, 1 रिमेनिंग 18, 1 मीन्स 192, 19,200. 19,200 प्लस 25,000. 25 प्लस 19,000 मीन्स 44,200 डिव्हिजन 6 असं म्हणता येईल टोटल, राईट. आणि काय फाइंड आउट करणे? या दोघांचा रेशिओ कंप्लीट. तर 6/6 कॅन्सल आउट होतील, राईट. यांच्यामध्ये जर डिव्हिजन केलं तर 2 0 कॅन्सल आउट केले. पुन्हा कशाने डिव्हिजन होतं का बघा? आय थिंक 2 ने डिव्हिजन होतं, त्याच्याशिवाय होणार नाही. दॅट इज 2 ने डिव्हिजन केलं 49, 2 ने डिव्हिजन केलं 221. असं काही मिळतं का ऑप्शनमध्ये? चेकआउट करा. तर 49/2. यस यस शुभम, प्रतीक बोलतोय ऑप्शन नंबर ए आहे का? यस ऑप्शन नंबर ए. सिंपल. जसा जसा प्रश्न बोलतोय तसं तसं मूव्ह ऑन करतोय आपण. आपल्या मनाने काहीच करत नाहीये. फक्त कॅल्क्युलेशन जर थोडेफार स्ट्रॉंग असतील तर पटकन करता येतं. चला क्लिअर आहे का? यस यस. निकिता, विशाखा, दीक्षा, अभिषेक, श्वेता, ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. 49 adds to 120, so 221. यस क्लिअर, व्हेरी गुड. चला क्लिअर असेल, समोर जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. काय वाटतं? अ मिक्सर कंटेनिंग मिल्क अँड वॉटर. बरं, कुणाला काही अडचण असेल ना तर मार्क करत चला, बरं का. कारण त्याला आता मी इरेज केलं आहे तर पटकन विचारून घ्यायचं. सर डाऊट आहे, तो टर्म किंवा ती संख्या कशी तयार झाली पुन्हा सांगा तर मला सांगता येईल. मी वारंवार रिपीट करत असतो. डाऊट्स ठेवू नका. आणि मी हे सुद्धा तुम्हाला सांगत असतो की तुमची कॅल्क्युलेशन स्किल्स खूप फास्ट असायला पाहिजे. तिथल्या तिथेच कॅल्क्युलेशन्स संपवून टाका. विनाकारण एक 1 लायनरमध्ये कॅल्क्युलेशन होणारा जो काही इक्वेशन, लिनियर इक्वेशन, त्याला 4-5 रांगेमध्ये ओढू नका. तिथल्या तिथे संपवून टाका, राईट. असला कोणाला डाऊट तर विचारत चला. क्वेश्चन नंबर 4 वर येऊया. अ मिक्सर कंटेनिंग मिल्क अँड वॉटर. Milk and water in the ratio of 3:2. And another mixture containing them is milk and water at 4:5. 4:5. क्वेश्चन काय बोलतोय की हाऊ मेनी लिटर ऑफ द लेटर मीन्स हा फॉर्मर, बरं का. हा फॉर्मर तुमचा आणि हा नंतरचा मीन्स लेटर. How many liters of the latter must be mixed with 3 liters of the former? बघा, ही जी क्वांटिटी दिली आहे, ही क्वांटिटी दिली आहे 3 लिटरची. ही क्वांटिटी दिली आहे 3 लिटरची की हा जो लेटरचा जो मिक्सचर आहे नंतरचा, की हाऊ मेनी लिटर्स ऑफ द लेटर मस्ट बी मिक्स्ड विथ 3 लिटर ऑफ द फॉर्मर. 3 लिटर ऑफ द फॉर्मर किती लिटर आहे? दॅट इज 3 लिटर. 3 लिटर की या सेकंड मिक्सरचे किती लिटर त्याच्यामध्ये ऍड करायला पाहिजे सो दॅट द रिझल्टिंग मिक्सचर मे कंटेन इक्वल क्वांटिटीज ऑफ मिल्क अँड वॉटर. की याचे किती लिटर इथे मिक्स केल्यानंतर, याचे किती लिटर इथे मिक्स केल्यानंतर इक्वल क्वांटिटी होईल, बरं का. जो आपला इक्वल क्वांटिटीचा सुरुवातीचा क्वेश्चन होता तो वेगळा होता. इथे तुम्हाला याची क्वांटिटी दिली आहे, त्याची 3 लिटरची क्वांटिटी आहे टोटल 3 लिटरची. तर याच्यापैकी किती लिटर इथे मिक्स केलं तर इक्वल क्वांटिटी होईल, या क्वेश्चनला आपण बरोबर समजून घ्या.
हा थोडासा डिफरंट आहे. इक्वल क्वांटिटी इथे दिसलं आहे म्हणून त्याच पद्धतीने सॉल्व्ह होणार नाही, कारण इथे तुम्हाला टोटल याची 3 लिटरची कॅपॅसिटी दिली आहे, राईट. तर याला कसं ड्रॉ करावं लागतं लक्षात घ्या की टोटल फॉर्मर जो कंटेनर आहे त्याची टोटल कॅपॅसिटी बघा 3 + 2 मीन्स 5 युनिट्स आहेत. लक्षात घ्या या क्वेश्चनला कसा ड्रॉ केला जातो. जो फॉर्मर जो पॉट आहे किंवा जे काही तुमचं मिक्सर आहे ते टोटल किती आहे 5 युनिट्स, आणि हे जे 5 युनिट्स आहेत हे 3 लिटर्स आहेत. हे जे 5 युनिट्स आहेत 3 लिटर्स आहेत, तर 5 युनिट्स हे आहेत तुमचे 3 लिटर्स. तर 1 युनिट किती होईल तुमचा, 1 युनिट होईल 3/5 लिटर्स. 1 युनिट किती होईल तुमचा 3/5. आता क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की ज्यावेळेस हा सेकंड लेटरचे जे मिक्सर आहे तो किती लिटर इथे ॲड केला, किती लिटर ॲड केला तर इक्वल क्वांटिटी व्हायला पाहिजे. इट मीन्स याचा जो कम्प्लीट शेअर आहे टोटल शेअर किती आहे, हा 4 + 5 हा 9 युनिट्स. 9 युनिट्स या 3/5 ला मल्टिप्लिकेशन करणे आहे, तुम्हाला तुमच्या क्वेश्चनचा आन्सर मिळतो. 1 युनिट किती मिळतोय तुमचा 3/5 लिटर्स, आणि हा लेटरचे जे टोटल युनिट्स आहेत ते 9 युनिट्स आहेत. तर 9 युनिट्स इंटू 3/5 मीन्स जे काही क्वेश्चन मार्क रिप्लेस करेल ते तुमच्या क्वेश्चनचा आन्सर येईल. मीन्स इतके लिटर्स याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर दोघांची क्वांटिटी इक्वल होईल. चला करूया तर ऑप्शन नंबर डी बोलतोय शुभम. 9 3 जा किती होतात रे, दॅट इज 27/5. ऑप्शन बघा काय दिले आहेत. ऑप्शन तुम्हाला मिक्स फ्रॅक्शन्समध्ये दिलेले आहेत. तर 5 आय थिंक 25 2/5 लिटर जर त्याच्यामध्ये मिक्स करण्यात आले तर त्यांची क्वांटिटी इक्वल शो होईल. येस ऑप्शन नंबर डी. येस शुभम, श्वेता, विशाखा, प्रतीक. 5 2/5 कुठे मिळत आहे, दॅट इज ऑप्शन नंबर लास्ट डी. येस इथे तुम्हाला क्वांटिटी दिली आहे 3 लिटर्स फॉर्मर कॅपॅसिटीची, दॅट्स वाय आपल्याला असं करणे आहे. बट क्वेश्चन नंबर 1 जो होता ना तो पण इक्वल क्वांटिटीचा होता, तर त्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी दिलेली नव्हती. त्यामध्ये तुम्हाला मिल्क वेगळा काढणे आणि वॉटर वेगळा काढणे इथे पण करता आलं असतं जर क्वांटिटी दिली नसती तर. बट हा वे ओके. चला मार्क करा पटकन. क्लिअर आहे का. येस व्हेरी गुड. चला मग नेक्स्ट फटाफट संपवून घेणे आहे. आज आपल्याला नवीन टाईपचे जे काही क्वेश्चन शो होतील ते सर्व डील करणे, जे ऑलरेडी आपण कॉन्सेप्टनुसार केलेले आहेत. चला तर बघूया मग. 70 लिटर ऑफ मिक्सचर ऑफ मिल्क अँड वॉटरचा 70 लिटरचा मिक्सर आहे. 70 लिटर कंटेन्स 20% ऑफ वॉटर. हा वॉटर जो आहे तो 20% आहे, तर मिल्क असायला पाहिजे 80% लॉजिकली, राईट ना, लॉजिकली. तर 20% तर 2 7 जा 14 मीन्स 14 लिटर हा असेल, तर 7 8 जा 56 लिटर हा असायला पाहिजे, राईट ना. चल क्वांटिटी टोटल दिली होती 70 लिटर, दॅट्स वाय त्यांना डिस्ट्रीब्यूट करून दिलेलं आहे आपण. क्वेश्चन काय बोलत आहे की हाऊ मच वॉटर शुड बी ॲडेड. बघा हा वॉटर आहे, याच्यामध्ये किती वॉटर ॲड केला. हाऊ मच वॉटर शुड बी ॲडेड सो दॅट द मिक्सर हॅज 28% वॉटर. की आधी तो 20% होता बरं का, वॉटर आधी 20% होता, तो आता किती व्हायला पाहिजे 28. आणि काय ॲड करायचं आहे तुम्हाला वॉटर. तर हा व्हायला पाहिजे 28%. जर हा 28 हा एक्स ॲड केला तर हा जर 28% होत असेल तर हा किती पर्सेंट होईल मग 100 - 28 हा होईल 72%. हा जो 56 मिल्क कुठलाच ॲड केलेला नाही आहे, मिल्क 56 लिटरचा होता, तो 56 लिटरचाच आहे. ॲड काय केलं आहे वॉटर ॲड केल्यामुळे वॉटरची क्वांटिटी 28% होते. तर डेफिनेटली असं म्हणता येईल की मिल्कची क्वांटिटी 72% होईल. जो 56 आधी होता आता पण आहे, आधी हा 56 80% होता, बट आता 80% राहिलेला नाही, तो झाला आहे 72%. इक्वॅलिटी शो होतं इथे, इक्वॅलिटी की 56 लिटर इज 72%. 56
लिटर इज 72%, तर 56 ला 72 ने डिव्हिजन करू, दॅट इज द 1% ऑफ टोटल क्वांटिटी, राईट ना. 1% ऑफ टोटल क्वांटिटी, टोटल. आणि क्वेश्चन हा विचारला आहे की क्वेश्चन हाऊ मच वॉटर शुड बी, तर या x ची व्हॅल्यू आपल्याला काढणे आहे. ऑलरेडी 70 लिटरचं मिक्सर आहे बरं का ऑलरेडी. तर 70 लिटरमध्ये किती ॲड केले, किती वॉटर ॲड केलं तर ही क्वांटिटी तयार व्हायला पाहिजे, दॅट इज 1% ऑफ टोटल क्वांटिटी इंटू 100. तर कुठे डिव्हिजन होतं का बघा, 8 7 जा 8 9 जा मीन्स 700/9 हा टोटल क्वांटिटी होते. ही होते टोटल क्वांटिटी. ऑलरेडी 70 लिटर होतं, या 70 लिटरमध्ये किती वॉटर ॲड केल्या जाईल, तर आन्सर काय आला पाहिजे तुमचा 700/9. 700/9 मीन्स या 70 लिटरला इकडे कन्वर्ट केलं तर -70 होईल, तर -70 करून लिहूया इथून, राईट. यांच्यापासून जे काही तयार होईल ते आपला आन्सर. 9 7 जा 63, 9 7 जा 63 मीन्स 700 - 63 आणि हा 0 डिव्हिजन 9 मीन्स 70/9 लिटर मिक्स करायला पाहिजे तिथे. 70/9 लिटर ऑप्शनमध्ये शोधा, तर हे बघा ऑप्शन नंबर सी मिळतोय तुम्हाला की त्या एक्सची व्हॅल्यू किती असायला पाहिजे की 70/9 लिटर. ती जर वॉटर ॲड केली, तो जर वॉटर ॲड केला तर तो 28% होतो. तो 28% झाला, म्हणून बिल 72% झाला. आपण काय वापरलं इथे, आपल्या इक्वॅलिटीचा पर्सेंटेजचा जो इक्वॅलिटीचा कॉन्सेप्ट आहे. आणि ह्याच्यासारखे कित्येक सारे उदाहरण आपण मिक्सर अँड इरिगेशनमध्ये पण ऑलरेडी करून चुकलेलो आहे. आठवतं ना, बिलकुल डेफिनेटली आठवायलाच पाहिजे. चला मार्क करा पटकन. क्लिअर आहे का? येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, एव्हरीथिंग इज ऑल क्लिअर. चला क्लिअर असेल, नेक्स्ट क्वेश्चन बघू. चला क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय होत आहे की राईस वर्थ रुपीज 110 पर kg, राईट. 110 per kg and 95 per kg. 95 per kg are mixed with a third variety. आता ही बघा, ही फर्स्ट व्हरायटी आणि सेकंड व्हरायटी, थर्ड व्हरायटी माहिती नाही तर त्याला घेऊया आपण x. थर्ड व्हरायटी माहिती नाही त्याला घेऊया आपण x. या तिघांना मिक्स केला आणि मिक्सरचा त्यांनी रेशो दिले आहे 1:1:2, 1:1:2, राईट. मीन्स हा जो ॲड करेल तो 110च ॲड करेल, हा जो ॲड करेल 1 शेअर आहे 95, बट हा जो ॲड करेल तर 2 शेअर आहेत, दॅट इज 2x. या रेशोमध्ये त्याला मिक्स करण्यात येईल. अँड इफ द मिक्सर इज वर्थ रुपीज 115, या तिघांचं मिक्सर जर केलं ना तर ते टोटल 115 होतं. 100. तर याला ॲव्हरेजनुसार सॉल्व करता येईल आपल्याला. करता येईल ॲव्हरेजनुसार सॉल्व की टोटल 115 होतं आहे. मीन्स 110 प्लस 95 प्लस 2x डिव्हिजन. बघा शेअर किती आहेत टोटल तुमचे, शेअर किती आहेत 1 + 1 2 2 + 2 4 शेअर्स आहेत. डिव्हिजन 4 इक्वल टू 115 दाखवते. तर तिघांना जर मिक्स केलं असं बोलताय ना, बट तिघांपैकी ही क्वांटिटी डबल आहे, ट्वाइस आहे. मीन्स हा 1 क्वांटिटी झाला, हा 1 क्वांटिटी 2 क्वांटिटी, टोटल 4 क्वांटिटी झाल्या आहेत ते. तर टोटल ॲडिशनला 4 ने डिव्हिजन करू अँड 115 तयार व्हायलाच पाहिजे. कारण तो क्वेश्चनमध्ये असं बोलतो तिघांना हा मिक्स केल्यानंतर ती जी काही आउटपुट मिळतं त्या तिघांना मिक्स केल्यानंतर ते 115 पर kg होतं, 115 रुपये पर kg. सरळ ॲव्हरेजचा फंडा लावता येईल. तर क्वेश्चन विचारला आहे आपल्याला, क्वेश्चन काय विचारला आहे, द प्राइस ऑफ द थर्ड व्हरायटी मीन्स या एक्सची व्हॅल्यू काढणे. एक्सची व्हॅल्यू काढणे आहे. तर 4 × 115 मीन्स झाला हा 460, राईट ना. हा 4 इथे मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, हा झाला तुमचा 460, राईट. 110 प्लस 95 मीन्स 205 मायनस करून घेऊया. अँड 2x इक्वल टू काय मिळेल आपल्याला, यांना मायनस करा. 0 मधून 5 दॅट इज 5, राईट. 1 रिमेनिंग, 6 मधून दॅट इज अगेन 5, 255. 2 ने रिड्यूस करूया, तुमचा क्वेश्चनचा आन्सर तयार व्हायला पाहिजे.
यस शुभम 127.5 तर 2 1 जा 2 2 जा 2 7 जा 0.5 ही असायला पाहिजे या एक्सची. राईट. डोंट गो विथ किचकट कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युलेज, गो विथ ओनली कॉन्सेप्टने त्या क्वेश्चनचा आन्सर मिळतं. यस निकिता ऑप्शन नंबर सेकंड. अभिषेक 127.5 ही असायला पाहिजे. खूप सारे क्वेश्चन्स असे असतात बरं का, दिसायला खूप चित्र विचित्र असतात बट येतात मात्र साध्या सोप्या पद्धतीने. चला मार्क करा, तर बाकीचे मार्क करा पटकन. यस यस क्लिअर आहे. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो की देर आर 3 वेसल्स each of 20 liter capacity, सर्वांची 20 liter capacity, each filled with the mixture of milk and water. चला फर्स्ट घेऊया आपण milk and water. The ratio of the milk and water are 2:3. Then second आहे तुमचा 3:4 and third आहे milk and water 4:5. 4:4 राईट. हा सुद्धा 20 लिटरचा आहे, हा सुद्धा 20 लिटरचा आहे आणि हा सुद्धा 20 लिटरचा आहे. तिन्ही 20 लिटरचे आहेत. इच ऑफ 20 लिटर कॅपॅसिटी. बघा जर 20 लिटरनुसार यांना डिवाइड करायचं असेल तर 2 + 3 5 4 जा मीन्स याला डिवाइड करता येईल. 3 + 4 7 7ने याला डिव्हिजन करता येणार नाही, कठीण जाईल. 4 + 9 5 9 9ने डिव्हिजन करायला कठीण जाईल. दॅट्स वाय 20 लिटर इक्वल कॅपॅसिटी दिलेली आहे. हा जर 20 लिटर असता, हा जर 35 लिटर असता, हा जर 50 लिटर असता तर आपल्याला ॲट एनी कंडिशन त्यांना डिवाइड करावं लागलं असतं. बट हे तिन्ही जे दिले आहेत ते इक्वल दिलेले आहेत, 20 लिटर 20 लिटर 20 लिटर. दॅट्स वाय मीन्स त्यांची जी काही व्हॉल्यूम आहे तो सारखा आहे 20 लिटरचा. दॅट्स वाय डिवाइड नाही केलं तरी चालेल, डिवाइड नाही केलं तरी चालेल. आणि क्वेश्चन बघूया, क्वेश्चनमध्ये काय विचारत आहे की ऑल द वेसल्स आर एम्प्टीड इनटू फोर्थ वेसल. हे सर्वच्या सर्व ही टोटल 20 लिटर, हा टोटल 20 लिटर आणि हा टोटल 20 लिटर, हे सर्व एका फोर्थ याच्यामध्ये या वेसल्समध्ये एम्प्टी करून टाकायचं. तर एम्प्टी जर केले इट मीन्स हे तिन्ही एकमेकांमध्ये मिक्स झालेत, राईट ना. तिन्ही वेसल्स एकमेकांमध्ये मिक्स झाले म्हणजे सरळ सरळ असं म्हणता येईल की तिघांना एकत्र ॲड केल्यानंतर असं पण म्हणता येईल की ते फक्त टर्म वेगळा वापरला की फोर्थ वेसलमध्ये सर्वांना एम्प्टी केलं. म्हणजे दुसऱ्या भाषेत असंही म्हणता येईल ना की तिघांना एकमेकांमध्ये मिक्स केल्यावर आणि इक्वल क्वांटिटी द्याल, दॅट इज 20 लिटर 20 लिटर 20 लिटर आणि इथे क्वेश्चन एकच तयार होईल. एकतर मिल्क टू वॉटरचा रेशो काय किंवा वॉटर टू मिल्कचा रेशो काय. चला बघूया तर क्वेश्चन काय तयार होत आहे की एम्प्टी इनटू फोर्थ अँड फाइंड द रेशो ऑफ मिल्क अँड वॉटर. हा एकच प्रश्न तयार होऊ शकतो. एकतर मिल्क अँड वॉटरचा रेशो काढा किंवा वॉटर अँड मिल्कचा रेशो काढा. डझंट मॅटर त्याची कॅपॅसिटी किती दिली आहे, बट मॅटर इज दॅट की इक्वल कॅपॅसिटी आहे त्यांची. वेगवेगळे असते तर आपण दुसऱ्या पद्धतीने केलं असतं, बट इक्वल आहे. दॅट्स वाय वॉटर आणि मिल्क तुम्हाला काढता येईल. चला मिल्कचा काढूया. इथे मिल्क किती आहे 2/5 प्लस इथे मिल्क किती आहे 3/7 प्लस इथे मिल्क किती आहे दॅट इज 4/9. राईट. किती होतं रे, थोडा लांबला जगत जातो आहे. 9 7 जा 63. 63 मीन्स 315 राईट ना. तर 5 6 जा अँड 5 3 जा 63. 63 इंटू 2 दॅट इज 126 प्लस 7 4 जा 5 जा मीन्स 45 इंटू 3 135 प्लस 9 3 जा 35 35 इंटू 7 दॅट इज 140. करायची ॲडिशन काय मिळते 6 + 5 दॅट इज 11. 1 रिमेनिंग 3 + 3 6 6 + 4 10. 401 डिव्हिजन 315 हे मिळालेलं आहे. बरं 401 कुठे मिळतं का आपल्याला ऑप्शनमध्ये चेक करू. ऑप्शन 2 ऑप्शन्स आहेत बरं. 401 तर येईलच ना समोर, कारण तो 5 7 9 हे डिनॉमिनेटर्स ते कॉन्स्टंटच राहतील तर 315 तयार होईलच. 315 तर कॅन्सल होईल. बट 401 401 401 तुम्हाला सर्वसुद्धा दिसतो आहे. मीन्स वॉटर पण काढावा लागेल तुम्हाला. चला वॉटर काढूया. वॉटर
किती आहे दॅट इज 3/5 प्लस इथे 4/7 प्लस 5/9 राईट. 315 इथे तयार होतीलच. हा झाला होता 63 इंटू 3 3 3 जा 9 मीन्स 189 प्लस 45 इंटू 4 180 प्लस 35 इंटू 5 दॅट इज आय थिंक 175. बरोबर. यांची ॲडिशन काय म्हणत आहे 315 तर कॅन्सल आउट होईल. फक्त वरच्याची ॲडिशन करा. 9 प्लस 5 दॅट इज 14 ना. 4 1 रिमेनिंग. 9 प्लस 8 17 प्लस 7 24 544 कुठे मिळतं का बघा. 544 ऑप्शन नंबर बी बघा. ऑप्शन नंबर बी. यस 544 असायला पाहिजे या क्वेश्चनचा आन्सर. 401 as to 544. डिपेंड ऑन युअर कॅल्क्युलेशन स्किल्स. हा सुद्धा तसाच क्वेश्चन आहे बरं का. चला मार्क करा पटकन. यस याला पुन्हा एकदा रिपीट करून घ्यायचं बरं का तुम्ही घरी. मी तर इथे बोर्डवर सॉल्व्ह करून देतोच आहे. मी बोर्डवर सॉल्व्ह करून देतो आहे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ते करता येईल. तुम्ही त्याला रिपीट करून घ्यायचं पुन्हा प्रॅक्टिसमध्ये घेऊन या. बिलकुल दिसला प्रश्न की पटकन आपल्याला अप्लाय करता आले पाहिजे आपले कॉन्सेप्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय. Into alloy copper and zinc are in the ratio of 1:4 and 3:4. Copper and zinc हा दिला आहे 1:4 and दूसरा दिलेला आहे copper and zinc 3:1 respectively. 20 kg of first alloy हा जो आहे हा 20 kg आहे and 32 kg of second हा जो आहे हा 32 kg 32 kg of second alloy and some pure zinc. बघा इथे काय होत आहे की some pure zinc. इथे कॉपर दिलेला नाही आहे. थर्डमध्ये some pure zinc only zinc समजू आपण x क्वांटिटी त्याची. झिंकची क्वांटिटी समजू आपण x किंवा z पण समजता येईल हरकत नाही. आर मेल्टेड टुगेदर यांच्यामध्ये या हा 20 kg ऑफ कॉपर अँड झिंक 32 kg ऑफ कॉपर अँड झिंक यांच्यामध्ये some pure zinc मेल्टेड केलं. And an alloy is obtained in which the ratio of copper and zinc was 3:5. की यांना जर एकत्र मिक्स केलं तर ते जो alloy आहे कॉपर अँड झिंकचा तो तयार होतो आहे 3:5 तयार होतो. अँड क्वेश्चन विचारलं फाइंड द क्वांटिटी ऑफ झिंक मेल्टेड. की हा जो मेल्टेड झिंक आहे ना ज्याला एक्स घेतले आपण त्याची क्वांटिटी फाइंड आउट करणे. चला करूया. मला सांगा हा 20 kg आहे हा टोटल 5 आहे तर 5 4चा 20 होत आहे मीन्स एक मिळतो आहे 4 kgचा तर हा होईल 16 kg. क्लिअर. 16 + 4 20 राईट. हा आहे तुमचा 32 kg 3 + 1 होत आहे 4 4 8चा 32 तर 8 3 हा मिळेल तुम्हाला 24 आणि हा मिळेल 8 kg राईट. आणि हा झिंक तर x आहे. हे क्लिअर आहे का? इज इट क्लिअर? येस. चल आपण काय करूया. झिंक आणि कॉपर वेगळे बघा. कॉपर बघा इकडे 4 kg आहे राईट. इथे कॉपर किती आहे 24 तर 4 + 24 कॉपर किती झाला तुमचा. कॉपर किती झाला 4 + 24 दॅट इज 28 राईट. चला झिंक काढू. कॉपर आणि झिंक किती आहे इथे 16 इथे किती आहे 8. 16 + 8 16 + 8 28 सॉरी 16 + 8 24 राईट. झिंक बद्दल बोलत आहे 16 + 8 बट झिंक इथे पण आहे याला पण ॲड करावं लागेल 24 + x इतका होईल झिंक टोटल राईट ना. टोटल झिंक आहे ना. हा झिंक आहे हा सुद्धा झिंकच आहे x. तर झिंकमध्ये झिंक ॲड करूया आपण टोटल झिंक. आणि जेव्हा यांना ॲड केला जातो त्यावेळेस त्यांचा रेशो तयार होतो 3:5. हा इथे क्वेश्चन मध्ये बोललेला आहे.
आपण त्यांची क्वांटिटी वेगवेगळी काढली तर त्यांचा जो एक्स झिंक प्युअर झिंक ॲड केल्यानंतर त्यांचा जो रेशो टर्न झाला आहे त्यांचा रेशो टर्न झाला दॅट इज 3:2. पुन्हा आपण त्याच कॉन्सेप्टवर आलेलो आहे की 4 नंबर्स आर इन प्रोपोर्शनल, 4 नंबर प्रोपोर्शनलमध्ये आहे. तर फर्स्ट जो आहे त्याचं मल्टिप्लिकेशन लास्ट सोबत आहे, मिडल जो टर्म आहे 2 यांचं मल्टिप्लिकेशन करू, दोघांना इक्वॅलिटी शो करू. प्रोपोर्शनल मीन्स इक्वॅलिटी, राईट. तर एक्सची व्हॅल्यू मिळेल की 5 × 28 140 इक्वल टू 3 × 24 72 प्लस 3 × x 3x 72 इकडे आले तर मायनस होतील, मीन्स 3x इक्वल टू किती मिळेल 0 मधून 2 दॅट इज 8 1 रिमेनिंग 68 इक्वल टू 3x. 3 ला इकडे कन्वर्ट करू, इट मीन्स 68/3 इक्वल टू x. ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला 68/3. शोधा तर ऑप्शनमध्ये मिळतं का? ऑप्शन नंबर सी बघा मिळतंय. काय केलं आपण? लॉजिकली सॉल्व्ह केलेला, लॉजिकली जसं जसं बोलतोय आपण तसं फॉलो करत गेलो. काही विनाकारण ताण घेतलेलं नाही की कोणतं सूत्र वापरायचं, याला कोणता फॉर्म्युला वापरायचा, कोणते कॉन्सेप्ट वापरायचे नाही. जसं बोलताय तसं आपण त्याला फॉलो करत गेलेलो आहे. चला क्लिअर आहे का? मार्क करा पटकन. येस क्लिअर आहे, व्हेरी गुड. चला मग नेक्स्ट क्वेश्चन करूया. क्वेश्चन नंबर 9. मिल्क अँड वॉटर आर मिक्स इन अ वेसल ए वेसल. काय म्हणतं आहे? दॅट इज 4:1 and in vessel B that is 3:2. For vessel C, if one takes equal quantities from A and B, बघा पुन्हा इक्वल क्वांटिटी आली आहे, इक्वल क्वांटिटी. फाइंड द रेशो ऑफ मिल्क अँड वॉटर. एकाच टाईपचा क्वेश्चन तयार होऊ शकतो तिथे, मिल्क अँड वॉटर और वॉटर टू मिल्क. चला काढून घेऊया. चला मिल्क तयार करा. मिल्क किती आहे 4/5 प्लस इथे किती आहे 3/5, किती मिळाला आहे तो 7/5, राईट. चला वॉटर तयार करा. वॉटर 1/5 प्लस 2/5 मीन्स किती मिळाल तुम्हाला 3/5. 5 कॅन्सल आउट करा, 3:7 सॉरी 7:3. बघा ऑप्शनमध्ये सुद्धा ऑप्शन नंबर डी. काय फंडा काय तो? इक्वल क्वांटिटीज आहे तर एकच प्रश्न तयार होतो, सहजपणे सॉल्व केला जातो. 7:3. चला मार्क करा पटकन. यस यस व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10. From the 50 liters of milk, total 50 liters of milk आहे. 5 liter of milk is taken. याच्यामधून 5 liter बाहेर काढायचं. 5 liter बाहेर काढण्याचे तो टेकन आउट अँड आफ्टर 5 liters of water is added. बरं 5 liter मिल्क बाहेर काढण्यात येतो अँड 5 liter वॉटर ॲड करण्यात येतं. राईट. असे 3-4 क्वेश्चन सोडून गेले बरं का. मिल्क काढलं जातं, मग वॉटर ॲड केलं जातं, मिल्क काढलं जातं, वॉटर ॲड केलं जातं, असं 3 or 4 टाइम्स ही रिपिटेशन केली जाते आणि मग त्यानंतर काहीतरी क्वांटिटी शिल्लक राहत आणि त्याच्यावर क्वेश्चन तयार होतो. तर इथे सुद्धा तोच असं काहीतरी दिसतं आहे. मला एक सांगा, हा टोटल आहे 50 लिटर, त्याच्यामधून 5 लिटर जर बाहेर काढत असेल तर हा जो 5 लिटर आहे हा 10% आहे का? 50 लिटरमधून 5 लिटर जर बाहेर काढायचं असेल तर हा 5 लिटर 10% आहे का? यस 10% आहे. 10% मीन्स 1/10. हा आपला प्रोफेशनल फ्रॅक्शन तयार होतो, राईट ना. आतापर्यंत क्वेश्चन्स कसे आपण डील केले की त्याच्यामधून 5% टेकन आउट होत होता, 3% बाहेर काढण्यात होता, 20% बाहेर काढण्यात होता, 25% बाहेर काढण्यात होता. आता आपल्याला असं म्हणता येईल की या क्वांटिटीमधून 10% टेकन आउट होत आहे. 10% टेकन आउट होत आहे. 10% मीन्स 1/10 आणि 1/10 इतकी क्वांटिटी जर
बाहेर काढायचं असेल तर आपला फंडा काय होता, टोटल क्वांटिटी -1/10 आणि इथे आपण पॉवरमध्ये काय लिहायचो, जितके टाइम रिपीटेशन होत असेल त्या, राईट. चला बघूया तर किती टाइम्स रिपीटेशन होत आहे की मिल्क काढलं जातं, वॉटर ॲड केलं जातं, मिल्क काढलं जातं, वॉटर ॲड अगेन 5 लिटर ऑफ मिल्क इज ड्रॉन अँड रिप्लेस्ड बाय 5 लिटर्स ऑफ वॉटर इफ दिस प्रोसेस कंटिन्यूड सिमिलरली फॉर थर्ड टाइम मीन्स 3 टाइम्स हा रिपीटेशन होत आहे. आणि 3 टाइम्स जर रिपीटेशन होत असेल तर पॉवर किती देऊ आपण, 3 मीन्स 10 1 जा 10 मायनस मीन्स 9/10 त्याचा पॉवर 3 मीन्स 729/1000 असं म्हणता येईल का मला, जे मिल्क शिल्लक राहिलं आहे ते. आणि क्वेश्चन फायनली विचारलं आहे की द अमाऊंट ऑफ द मिल्क लेफ्ट आफ्टर द थर्ड रिप्लेसमेंट, की इतकं तर राहिलेलं आहे 729/1000 मिल्क शिल्लक राहिलेलं आहे आउट ऑफ किती, आउट ऑफ 50 लिटर. तर मल्टिप्लाइड बाय 50 करा, जे काही मिळेल ते उत्तर होईल. 0 0 कॅन्सल आउट, 5 20 जा 20 ने याला रिड्यूस करा मीन्स डेसिमल पॉईंट येईल 2 3 जा 2 1 रिमेनिंग 2 6 जा पॉईंट 4 5 हे मिळतं का बघा ऑप्शनमध्ये, 36.45 लिटर. यस, ऑप्शन नंबर बी आहे. त्याच लॉजिकचा क्वेश्चन, फक्त इथे पर्सेंटेज दिलेले नाही आहेत तुम्हाला. 5 लिटर जे ड्रॉ केला जातो 50 लिटर्समधून 5 लिटर जो ड्रॉ केला जातो दॅट इज 10%. and 10% चा प्रोफेशनल फ्रॅक्शन दॅट इज 1/10. 1/10 रिड्यूस करू आपण 3 टाइम्स, तर 1 minus 1/10 3 टाइम्स. रिमेनिंग जे काही पोर्शन राहतात ते राहील मिल्क आउट ऑफ 50 लिटर्स मल्टिप्लाइड बाय 50. चला रे, क्लिअर आहे का. हे क्वेश्चन आपण केलेले आहेत बट पर्सेंटेजमध्ये, इथे पर्सेंटेजमध्ये नाही बट आपण पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केला. आपला क्वेश्चन कोणत्या पद्धतीने सोपा होऊ शकतो त्या वेळेने आपल्याला टर्न करणे आहे. आपण 50चे 5 लिटर्स 50 लिटरचे 5 लिटर्स 10% मध्ये कन्वर्ट करून या क्वेश्चनला ड्रॉ केला आपण. यस क्लिअर. चला, कोणाला काही डाऊट नाही. चला, क्लिअर आहे, व्हेरी गुड. चला रे, मार्क करत चला. क्लिअर आहे का. यस यस यस. चला, नेक्स्ट क्वेश्चन सुरू. चला, नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 11 की इन 40 लिटर मिक्सचर ऑफ अल्कोहोल अँड वॉटर द रेशो ऑफ अल्कोहोल अँड वॉटर इज 5:3. बघा, 40 लिटरचं मिक्सचर, त्याच्यामध्ये अल्कोहोल अँड वॉटर यांचा रेशो दिला आहे 5:3. तर 40 लिटर आहे तर 5 + 3 दॅट इज 8. 5 + 3 दॅट इज 8. 8 ने 40 डिव्हिजन केलं तर 1 शेअर तुमचा 5चा. तर 5 चा हा होईल 25 लिटर आणि 5 3 चा हा होईल 15 लिटर. राईट ना. डिवाइड करून घेऊया आपण त्यांना की टोटल क्वांटिटी दिलेली आहे आणि रेशो दिलेला आहे. सहज ही तर सवय आतापर्यंत तुम्हाला लागलेली असेलच की इन्स्टंटली तिथल्या तिथेच डिवाइड करून घ्या की 25 लिटर असेल अल्कोहोल अँड 15 लिटर असेल वॉटर. आता क्वेश्चनमध्ये काय होतं, क्वेश्चन इफ 20% ऑफ दिस मिक्सचर इज टेकन आउट. बघा, हा जो 40 लिटर आहे, हा जो 40 लिटर आहे याचा 20% टेकन आउट झाला. 20% टेकन आउट मीन्स 2 4 जा 8 लिटर्स. 8 लिटर्स बाहेर काढण्यात आलेले आहेत. आता हे जे 8 लिटर्स आहेत ते बाहेर जे निघतील ते अल्कोहोल अँड वॉटर दोघांचं कॉम्बिनेशन असेल. मीन्स 5 रेशो आहे अल्कोहोलचा आणि 3 रेशो आहे वॉटरचा. 5 रेशो अल्कोहोलचा 3 हे दोघेही बाहेर पडतील. किती क्वांटिटीमध्ये पडतात, 8 लिटर. हे टोटल म्हणजे 5 + 3 8. मीन्स असं म्हणता येईल सरळ की याच्यामधून 5 लिटर बाहेर पडत असेल तर हा राहिला 20 लिटर. याच्यामधून 3 लिटर बाहेर पडत असेल तर हा राहिला 12 लिटर. क्लिअर आहे का. हे मार्क करून द्या मला. इज इट क्लिअर आहेत का. 8 लिटर बाहेर पडतात तो ते त्यांच्या रेशोमध्येच पडतील अल्कोहोल अँड वॉटर दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये. राईट.
अँड समोर बोलताय. येस येस क्लिअर. अँड काय बोलताय? अँड द सेम अमाऊंट ऑफ वॉटर इज ॲडेड. लक्षात घ्या, जो हा 8 लिटर बाहेर काढण्यात आलाय ना, 8 लिटर, तर हाच 8 लिटर सेम अमाऊंट ऑफ वॉटर ॲड करण्यात आलेला आहे 8 लिटर. तर हा झाला 20 आणि हा तर ऑलरेडी आहे 20. अँड क्वेश्चन विचारला आहे व्हॉट विल बी द रेशो ऑफ द अल्कोहोल अँड वॉटर. 20/20 1:1 व्हायला पाहिजे. फायनली रेशो होईल का? होईल का? जितका 8 लिटर बाहेर काढण्यात आला आहे तितकाच वॉटर ॲड करण्यात आलेला आहे. तर 8 लिटर आपण वॉटर ॲड करून दिले, संपला मॅटर. येस 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 होईल. चला मार्क करा बाकीचे. इज इट क्लिअर ऑर नॉट? समजते की नाही रे मित्रांनो? खूप महत्त्वाचा टॉपिक आहे बरं का. मिक्सचर अँड इरिगेशन 2-3 क्वेश्चन सहज असतीलच. अँड पुन्हा एक सांगतो तुम्हाला, सर्वात किचकट कॉम्प्लिकेटेड टॉपिक जर कोणता काउंट होत असेल ना तुमच्या सिलेबसमध्ये, दॅट इज ओनली अँड ओनली मिक्सचर अँड इरिगेशन. सर्वात किचकट टाईपचे प्रश्न जर कुठे मिळत असतील तर ते फक्त मिक्सचर अँड इरिगेशन. बट आपण त्याला सोप्या पद्धतीने ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतोय. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तुम्हाला 2-3 प्रश्न प्रत्येक परीक्षेत सहज सापडतील असतात. जर ज्यांना थोडीफार अडचण असेल, थोडीफार की काय झालं, त्यांनी व्हिडिओ रिपीट करून स्वतः सॉल्व करत चला बरं का. पण सवय लावून घ्या. फक्त तुमच्या बँकिंग क्षेत्रातलीच परीक्षा नाही बरं का, इतर कुठल्या पण परीक्षा द्याल ना, तर मिक्सचर अँड इरिगेशनचे जे क्वेश्चन्स आहेत ते मीन्स भरपूर विद्यार्थ्यांच्या डोक्याच्या बाहेर असतात की कशा पद्धतीने डील करणे. तर त्याला प्रॅक्टिसमध्ये घेऊन या, तुम्हाला सहज करता येईल. ओके, आहे ना? क्लिअर आहे ना सर्व? कुणाचा कुठलाच डाऊट नाही आला आत्तापर्यंत? जर कुणाचा कुठलाच डाऊट दिसलेला नाही, किंवा असं पण होऊ शकतं की असतीलही डाऊट तरी सांगत नसतील, असं पण होऊ शकतं. खरं असं आहे का की डाऊट्स असतील पण सांगता येत नाही? काही कॉम्प्लेक्स वगैरे फील होतो का की कसं विचारावं सरांना इतक्या विद्यार्थ्यांमध्ये की डाऊट आहे? बिलकुल कॉम्प्लेक्स फील करून घ्यायचे नाही. तुम्ही स्वतःची तयारी करताय बरं का. तुम्ही डाऊट्स मनातल्या मनात दाबून ठेवणार ना, तर त्याचा त्रास तुम्हाला समोर होईल. तर मी तर नेहमी बोलत असतो की तुम्हाला छोटा मोठा कुठला पण डाऊट आला तर विचारा मला, मी डेफिनेटली इथे ड्रॉप करून देईल, सॉल्व्ह करून देईल तुमचे सर्व डाऊट्स. आहे काय कोणी असं ज्यांचे डाऊट्स आहेत त्यांनी मनातल्या मनातच दाबून ठेवलेले आहेत? चला असं येऊया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर नेक्स्ट की इन अ 48 लिटर मिक्सर द रेशो ऑफ मिल्क अँड वॉटर. चला मिल्क अँड 48 लिटरचं मिक्सर राईट. त्याच्यामध्ये मिल्क अँड वॉटर हा दिला आहे 5:3 राईट. अगेन आपल्याला कंप्लीट क्वांटिटी दिलेली आहे, तर आपण त्याला कन्वर्ट करूया त्याच्या व्हॉल्यूम. 48 3 + 5 8 8 6 जा 48 मीन्स 1 शेड्यूल तुमचा 6चा, तर 6 5 जा 30 अँड 6 3 जा 18 असं म्हणता येईल सरळ. त्यांना आपण डिस्ट्रीब्यूट करून दिलं आहे. क्वेश्चनमध्ये काय होतं? क्वेश्चन हाऊ मच वॉटर शुड बी ॲडेड इन द मिक्सर सो दॅट, बघा वॉटर ॲड करायचं आहे. या 18 लिटरमध्ये किती वॉटर ॲड केला सो दॅट द रेशो बिकम्स 3:5. रेशो किती व्हायला पाहिजे? 3:5. अगेन तोच पण 4 नंबर्स आर इन प्रोपोर्शनल, तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 5 3 जा 15 0 इक्वल टू 3 8 जा 54 प्लस 3x राईट. 150 मधून याला मायनस करायचा, दॅट इज 96 इक्वल टू 3x. तर x इक्वल टू काय म्हणतो तुम्हाला? 32 लिटर असायला पाहिजे या क्वेश्चनचा आन्सर. यस श्वेता, 32. लिटर बस संपला खेळ. चला रे मार्क करा, बाकी क्लिअर करत चला बरं का. 32 लिटर. यस व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चनवर येऊया. Question number 30. If a man buys 1 liter of milk for ₹12, means cost price किती आहे? That is 12 rupees.
12 rupees and 12 rupees and mix it with 20% of water. 20% water तो 20% water तो मिक्स करता है. समजा x असेल 20% तर 12 प्लस x ही झाली त्याची टोटल क्वांटिटी. 20% ऑफ वॉटर मिक्स करतो आहे किंवा 120% म्हणता येईल, डझंट मॅटर. पण नाही, मी वारंवार बोलतो आहे की वॉटरची व्हॅल्यू ही नेहमी 0 असतो बरं का. वॉटरची व्हॅल्यू 0 असतो. काय बोलतोय बघूया तर. अँड सेल इट फॉर ₹15. सेलिंग प्राइस दिली आहे तुम्हाला, दॅट इज 15 राईट. 15 बरं. एक टर्म लक्षात घ्या की सेल्स इट फॉर ₹15 मध्ये तो विकतोय. तिथे असा कुठलाच उल्लेख केलेला नाही की 15 रुपीज पर लिटर असा उल्लेख केलेला नाही आहे तिथे. त्याने काय केलं आहे की 1 लिटर मिल्क घेतलेलं आहे 12 रुपयाला, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे. पाण्याला व्हॅल्यू नसतं, दॅट इज 0. तर कॉस्ट प्राईस ही 12 रुपीजच राहील त्याची, 12 रुपीज. आणि असा कुठलाच उल्लेख इथे केलेला नाही आहे की 15 रुपीज पर लिटरने विकतो आहे. त्याने ते जे मिक्सर जे झालं आहे, ते जे मिक्सर जे तयार झालेला आहे त्याला तो विकतोय 15 रुपीज पर लिटर. सॉरी 15 रुपीजला कम्प्लीट विकतोय. तर याची काहीच गरज नाही आपल्याला. सरळ कॉस्ट प्राईस आहे 12 रुपीज, सेलिंग प्राईस आहे 15 रुपीज. कॉस्ट प्राईस 12 रुपीज, सेलिंग प्राईस 15 रुपीज. अँड पर्सेंटेज ऑफ गेन काढायचे आहे, तर प्रॉफिट पर्सेंट काढायचे आहे तुम्हाला. प्रॉफिट पर्सेंट जितका प्रॉफिट झाला असेल त्याला 1%ने डिव्हिजन करूया. पुन्हा प्रॉफिट अँड लॉस आलेला आहे जे. बट 1% कुणाचा असायला पाहिजे. 1% मस्ट बी ऑफ कॉस्ट प्राईस ओनली. चला, प्रॉफिट किती आहे? 12 रुपयाची वस्तू 15 रुपयाला विकली, दॅट इज 3 रुपीज प्रॉफिट. 1% ऑफ कॉस्ट प्राईस ओनली. 1% ऑफ कॉस्ट प्राईस मीन्स 0.12 राईट. डेसिमल पॉईंट सारखा करून घ्या. मीन्स 300/12 मीन्स 25% प्रॉफिट असायला पाहिजे त्याचा. 12 रुपयाची वस्तू त्याने 15 रुपयाला विकली. प्रॉफिट पर्सेंट. फक्त प्रश्न थोडासा गोल फिरवला आहे की 20% वॉटर ॲड केलं आहे, सो अँड सो जे काही केलं असेल. बट कॉस्ट प्राईस तर 12 रुपये आहे, 12 रुपीज. अँड सेलिंग प्राईस आहे त्याची 15 रुपीज राईट. तर कॉस्ट प्राईस टू सेलिंग प्राईस 15 रुपीज आहे. पर्सेंट प्रॉफिट काढणे आहे 3 रुपीज. त्याला प्रॉफिट होत आहे, त्याला 1% ऑफ कॉस्ट प्राईजने डिव्हिजन करू. हाच भरपूर सारा भाग प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपण केला होता. पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉस. चला, क्लिअर आहे का रे? 25% मिळतं ऑप्शन नंबर ए. हा, जर याची असा उल्लेख केला असता की तो विकतो, तर ते जे मिक्सर आहे तो विकतो 15 रुपीज पर लिटरने विकतो, तर मग आपल्याला काहीतरी वेगळा वे आपल्याला अप्लाय करावा लागला असता. बट इथे तो बोलतो आहे की त्याने ते जे मिक्सर केलेले ते कम्प्लीट मिक्सर 15 रुपीजला विकतो आहे, नॉट पर लिटर. ते मिक्सरच विकतो आहे तो 15 रुपीजला. येस येस येस. सर्वांचं आहे ना क्लिअर? चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन की देर आर 2 मिक्सर्स ऑफ हनी अँड वॉटर. हनी अँड वॉटर. हनी अँड वॉटरचे 2 मिक्सर्स आहेत तर बोलतात. हनी अँड वॉटर. देर आर 2 मिक्सर्स ऑफ हनी अँड वॉटर इन विच द रेशो ऑफ हनी अँड वॉटर 1:3 and 3:1 respectively. 2 liters are drawn from first picture. बघा, हा जो फर्स्ट पिक्चर आहे, हा फर्स्ट पिक्चर याच्यामधून 2 लिटर्स मीन्स 2000 ml घेऊया आपण, ज्याच्याने थोडंसं आपला क्वेश्चन सोपं होईल बरं का. 2 liters are drawn from first picture and 3 liters from second picture. याच्यामधून 3 liters. 3 liters means 3000 ml. 3000 ml राईट. इथून ड्रॉन केले. टोटल किती आहे? 2000 प्लस 3000 दॅट इज 500. जर गरज पडेल तर करूया. फ्रॉम शेड आर मिक्स टुगेदर, मिक्स टू फॉर्म अनादर मिक्सर. बघा, यांच्यापासून त्यांनी अनादर मिक्सर फॉर्म केलं आहे. मीन्स टोटल तर 5000 ml झाले आहे. दोघांना मिक्स केलं आहे, 5000 ml झालेले आहे. व्हॉट इज द रेशो ऑफ द हनी अँड वॉटर? तर हनी अँड वॉटरचा रेशो काढला आहे.
राईट. त्या 5000 ml टोटलचा वापर करण्याची गरज पडेल तर करू, अन्यथा नाही पडली तर नाही करू आपण. राईट. तुम्हाला हनी अँड वॉटरचं नवीन मिक्सचर काढणे आहे. हनी अँड वॉटर चला काढा. हा 2000 ml आहे. हा टोटल 4 शेअर आहे. 4 5 जा 20 मीन्स 1 शेअर मिळाला तुम्हाला 500चा. तर हा होईल 1500. राईट ना. हा 3 + 1 4 3000 बाय 4 मीन्स 750. 750चा हा 1 मिळाला शेअर. तर 7 3 जा 21 मीन्स 2250 हा सेकंड होईल. राईट. हनी अँड वॉटर. तुम्हाला हनी अँड वॉटरचा रेशो काढणे या 5000चा काही उपयोग करण्याची गरज नाही. टोटल हनी बघा 500. टोटल इथे हनी बघा 2250. यांची ॲडिशन करूया. 22 + 5 दॅट इज 2750. राईट. वॉटर किती आहे इथे बघूया. वॉटर आहे तुम्हाला 1500 आणि इथे 750. यांची ॲडिशन करूया. 15 + 7 मीन्स 2250 आणि ह्यांच्यापासून जे काही प्रोड्यूस होईल ते होईल तुमच्या क्वेश्चनचा आन्सर. बघा 0 0 कॅन्सल आउट केले. राईट. पुन्हा कशाने डिव्हिजन होतं का. आय थिंक 25 25 ने 25 1 जा 25 1 जा ॲट 25 9 जा 11:9 असा आन्सर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर बी. की हनी अँड वॉटरचा रेशो किती असायला पाहिजे तर तो होईल असं. चला मार्क करा फटाफट. यस अभिषेक, श्वेता, दीक्षा. चला रे बाकीचे क्लिअर आहे का. यस आनंद, प्रतीक. रिपीट करून घेणे आहे यांना. एकदम बिलकुल रक्ताच्या थेंबा थेंबात टाकून घ्या असे प्रश्न वारंवार वारंवार परीक्षांमध्ये विचारले जातात. चला क्वेश्चन नंबर नेक्स्ट काय होता है. क्वेश्चन नंबर 15. अ मॅन पेड 640 per liter of a milk. He had a water and save the mixture. बघा 640 6.40 ही त्याची कॉस्ट प्राइस आहे. ॲड वॉटरची नेहमी असतं दॅट इज 0 रुपीज 0. ॲड सेल द मिक्सचर ॲट 8 रुपीज. ही सेलिंग प्राइस दिली आहे. सेलिंग प्राइस दिली आहे दॅट इज 8 रुपीज 8 रुपीज पर लिटर. देअर बाय मेकिंग 37.5% त्याला प्रॉफिट होत आहे. 8 रुपीजवर त्याला 37.5 रुपीज% प्रॉफिट होत आहे. मीन्स 100 + 37 मीन्स 137.5 हा जरा 1% ऑफ कॉस्ट प्राइस इंटू 100. तर इथून मिळेल तुम्हाला हा मिडल टर्म. आठवतं ना मिडल टर्म कसा फाइंड आउट केला होता आपण. राईट. चला डेसिमल पॉईंट जर सारखा केला तर 0 इथे घेऊया. मीन्स डेसिमल पॉईंट कॅन्सल आउट केला तर आय थिंक 25 4 जा 25 इथे दिला तर 25 5 जा 25 5 जा 5 ने जर याला रिड्यूस केला तर 16/5 मीन्स 16 4 जा किती रे. इट इज 64 बाय सॉरी 11 येईल ना इथे 11. राईट. 64/11 ही तुमची मिडल टर्म तयार होत आहे. 64/11 64/11. अशा 3 तुम्हाला कॉस्ट प्राइस मिळालेले आहेत. आणि क्वेश्चन काय विचारलं आहे. द प्रोपोर्शन ऑफ वॉटर टू मिल्क. वॉटर टू मिल्क काढा. बघा फर्स्ट क्वांटिटी तुमची मिल्कची आहे. सेकंड क्वांटिटी तुमची वॉटर. बट वॉटर टू मिल्क काढणे. वॉटर टू मिल्क मीन्स या स्ट्रेट ऑर्डरमध्ये जाऊया आपण. राईट ना. स्ट्रेट ऑर्डरमध्ये जर मिल्क टू वॉटर असतं तर रिव्हर्स ऑर्डरमध्ये आलं असतं. तोच फंडा जो मिक्सचर अँड इरिगेशनच्या सुरुवातीला एकदम तुम्हाला प्रायमरी इंट्रोडक्शन ज्यावेळेस दिलं होतं त्यावेळेसच आपण याला केला होता. तर याला सॉल्व करूया. या दोघांची सबट्रॅक्शन रेशो या दोघांची सबट्रॅक्शन काय म्हणत आहे. 6.40 मायनस 64/11 आणि 64/11 मायनस 0. 6.4 11 4 जा 44 4 रिमेनिंग 66 70.4 मायनस 64. राईट. 11 11 कॅन्सल आउट होतील आता. इक्वल टू हा झाला 64 64/11. राईट ना.
11 कॅन्सल आउट होतील. 70 मधून 64 गेले दॅट इज आय थिंक 6.4 अँड 64. बघा 64 1:10 आहे का बघा ऑप्शनमध्ये. कदाचित हा क्वेश्चन केला होता असं वाटतं मला. 1:10 ऑप्शन नंबर 8. हा झाला होता का आपला क्वेश्चन असा. मला असं आठवतं की झाला आहे हा क्वेश्चन. कधीतरी तुम्हाला कुठेतरी शिकवला आहे मी हा असं वाटतं मला. आणि डॅम शुअर की 1:10 आन्सर आला होता. कदाचित जी प्रायमरी शीट होती ना आपली मिक्सर अँड डेलिगेशनची त्याच्यामध्ये क्वेश्चन होता. येस येस हा शोधा झालेला आहे. चला क्लिअर आहे का बाकीच्यांनी. ज्यांचं हा क्वेश्चन झाला असेल त्यांनी क्लिअर करा. चला क्लिअर आहे. झाला होता कदाचित काय आय एम डॅम शुअर की हा क्वेश्चन डेफिनेटली झाला होता. बट चला इथे पुन्हा एकदा आलाय तर आपण अप्लाय करून टाकलाय. चला क्वेश्चन नंबर 16 ला आहे. द मिल्क अँड वॉटर इन 2 vessels A and B are in the ratio of 4:3 and B आहे तुमचा 2:3 respectively. In what ratio the liquid in both the vessels are mixed? Obtain a new mixture in vessel C. या दोघांच्या मिक्सचर पासून एक थर्ड मिक्सचर तुम्हाला तयार करणे आणि तो थर्ड मिक्सचर कुठे आला पाहिजे. तो थर्ड मिक्सचर आला पाहिजे सेंटरमध्ये राईट ना. थर्ड मिक्सचर आपण सेंटरमध्ये येतोय इन अ वेसल सी कन्सिस्टिंग हाफ मिल्क अँड हाफ वॉटर. हा जो सी आहे ना जो थर्ड मिक्सचर हा या दोघांच्या मिक्सचरपासून जो मिडल टर्म आपण तयार करतोय की हाफ वॉटर आणि हाफ मिल्क यायला पाहिजे. हाफ वॉटर अँड हाफ मिल्क मीन्स 1:1 रेशो म्हणता येईल की हा येईल त्यांचा 1:1. हाफ वॉटर अँड हाफ मिल्क 1:1 राईट. फर्स्ट टर्म जो आहे तो मिल्कसाठी आहे. सेकंड टर्म जो आहे तो वॉटरसाठी आहे. मी इथे लिहिलेला नाही आहे पण ते अजून करा तुम्ही कन्सिडर्ड आहे राईट. चला फायनली काय बोलतो आहे की व्हॉट रेशो ऑफ लिक्विड बोथ द वेसल्स. या दोन्ही वेसलचे बोथ द वेसलचे लिक्विडचे कोणत्या रेशोमध्ये फॉर्म व्हायला पाहिजे तर 1:1 हा थर्ड रेशो तयार व्हायला पाहिजे राईट. असे पण 2-3 क्वेश्चन्स आपण मिक्सर अँड डेलिगेशनच्या याच्यामध्ये घेतले होते की ज्यावेळेस असा क्वेश्चन असेल त्यावेळेस एकतर तुम्ही मिल्कमध्ये कन्वर्ट करा किंवा वॉटरमध्ये कन्वर्ट करा. डझंट मॅटर. मिल्कमध्ये कन्वर्ट करा किंवा वॉटरमध्ये कन्वर्ट करा तुमच्या प्रश्नाचं उत्तर सारखंच येईल. असा एक्सपेरिमेंट पण आपण करून बघितला होता. तर जर मला इथून मिल्कची क्वांटिटी काढायची असेल दॅट इज 4/7 राईट. हा तुमचा तयार होतोय 1/2 आणि हा तुमचा तयार होतोय 2/5 राईट. अँड मिल्क टू वॉटर काढणे आहे म्हणजे रिव्हर्स ऑर्डरमध्ये तुम्हाला याला कंप्लीट करणे. रिव्हर्स ऑर्डर मिल्क टू वॉटर काढणे तर रिव्हर्स ऑर्डरमध्ये जाऊया. दॅट इज 2/5 मायनस 1/2 रेशो 1/2 मायनस 4/7. हा कॉन्सेप्ट ऑलरेडी आपण मिक्सर अँड डेलिगेशनमध्ये शिकलेलो आहे आणि यांच्यापासून जे काही प्रोड्यूस होत असेल इट मस्ट बी आवर आन्सर राईट ना. चला करूया तर काय मिळत आहे 5 2 जा मिळतोय हा 10 राईट. 2 2 जा 4 मायनस 5 आणि इकडे काय मिळत आहे दॅट इज 14. 7 minus 8 means minus 1/10 ratio minus 1/14 minus cancel out 14 वर जातील 14/10 means 7:5 या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर सी 7:5 या क्वेश्चनचा आन्सर. चला मिळतं का रे. येस व्हेरी गुड. चला क्लिअर असेल तर मेन्शन करा पटकन बाकीचे. येस चला नेक्स्ट 3-4 राहिलेत बघूया. क्वेश्चन नंबर 17. 8 liters are drawn from a flask containing milk and then filled with water. बघा अगेन तोच क्वेश्चन आलेला आहे.
अगेन तोच क्वेश्चन आहे की 8 लिटर एका मिल्कच्या पॉटमधून काढला जातो, 8 लिटर बाहेर काढल्या जातात, 8 लिटर पाणी टाकलं जातं, पुन्हा 8 लिटर पुन्हा बाहेर काढलं जाईल, पुन्हा 8 लिटर पाणी टाकलं जाईल, पुन्हा 8 लिटर बाहेर काढलं जाईल, पुन्हा 8 लिटर पाणी टाकलं जाईल. असा तो बोलतोय की 8 liters are drawn from flask containing milk and then filled with water. की 8 लिटर बाहेर काढल्यावर 8 लिटर पाणी टाकलं जातं. तर 8 लिटरची क्वांटिटी आहे बघा, 8 लिटर. ऑपरेशन इज परफॉर्म 3 more times. बघा 3 more times. इट मीन्स फर्स्ट टाइम त्याने केलं आहे बघा, 8 लिटर बाहेर काढून 8 लिटर पाणी टाकलं आहे. 3 more times मीन्स +3 1 + 3 4 टाइम्स होईल. ही जी प्रोसेस आहे ती 4 टाइम्स होईल. बघा याच्यापूर्वी असा क्वेश्चन होता, तर आपल्याला पर्सेंटेजमध्ये आपण त्याला ड्रॉ केलं होतं की 5% असेल 5%, तर 5% मीन्स 1/19. 20% असेल तर 1/5, राईट. 40% 25% असेल तर 1/4. बट इथे आपल्याला माहिती नाही आहे पर्सेंट किती आहे. बट इतका तो बोलतो आहे की 8 लिटर्स फाइंड आउट केलं आहे. 8 लिटर. या 8 लिटरला जर मी X% कन्सिडर केलं, मी काय बोलतोय की 8 लिटर्स बाहेर काढण्यात येत आहे, बट मला माहिती नाही आहे की ते किती पर्सेंटेज आहे. जर ते माहिती असतं, जसं मग 50 लिटर्सपैकी 5 लिटर्स बाहेर काढले, दॅट इज 10%. इथे तुम्हाला क्वांटिटी दिलेली नाही आहे. क्वांटिटी दिली असती तर 8 लिटर्स किती पर्सेंट होतं त्यानुसार आपण ड्रॉ केला असता. बट हे माहिती नाही आहे आपल्याला की ते किती आहे. दॅट्स वाय 8 लिटरला आपण X% कन्सिडर करूया आणि तो 4 टाइम्स, ही जी प्रोसेस आहे ती 4 टाइम्स केली असते. तर 1 - X% मीन्स X/100 याचा पॉवर 4 करता येईल आपल्याला, राईट ना. आणि मग हे केल्यानंतर रिमेनिंग जे राहील, रिमेनिंग त्याला आपण काढत होतो. याच्या पूर्वीच्या प्रश्नामध्ये काय करायचो आपण, ते रिमेनिंग पार्ट जो असायचा ना मिल्कचा किंवा कशाचा पण अल्कोहोलचा, तो आपण काढतो. बट या क्वेश्चनमध्ये काय बोलत आहे की द रेशिओ ऑफ द क्वांटिटी ऑफ द मिल्क अँड टोटल सोल्युशन इज 81:625. आपल्याला जो क्वेश्चनचा आन्सर आपण काढायचो तो इथे दिलेला आहे. आधी आपल्याला काय व्हायचं की पर्सेंटची व्हॅल्यू दिलेली असायची आणि आपण याला ड्रॉ करायचं. आता तुम्हाला ही व्हॅल्यू दिली आहे, तुम्हाला पर्सेंटच्या व्हॅल्यूला ड्रॉ करणे आहे. तर हाऊ मच मिल्क द फ्लास्क इनिशियली होल्ड. क्वेश्चनमध्ये बोलत आहे की त्या फ्लास्कमध्ये सुरुवातीला किती मिल्कची क्वांटिटी असायला पाहिजे, जी आपल्याला माहिती नाही. बट त्या फ्लास्कमधून 8 लिटर मीन्स X%. 8 लिटर्स इक्वॅलिटी X% आपण दाखवलं आहे की तितकी बाहेर काढल्यानंतर 4 टाइम्स ही प्रोसेस जर केली तर 81/625 हे रिमेनिंग राहतं असं बोलतं आहे. तर आपल्याला त्याची व्हॅल्यू काढायची आहे. सुरुवातीला फ्लास्कमध्ये टोटल मिल्क किती होतं. हे क्लिअर आहे का, मला मेन्शन करून द्या आधी. इज इट क्लिअर ऑर नॉट. हे क्लिअर आहे का. येस. चला याला ड्रॉ करू. मग आपण याला ड्रॉ करूया की हा 81/625 याला मला 3/5 याचा 4th पॉवर लिहिता येईल का. 81 हा 3चा 4th पॉवर आहे, 625 हा 5चा 4th पॉवर आहे, राईट. हा 5चा 4th पॉवर आहे. जर मी याला सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर 100 × 1 दॅट इज 100 - X डिव्हिजन 100 याचा 4th पॉवर म्हणता येईल, राईट. आता हा जो खाली टर्म दिसतोय ना 100, हा जो टर्म हा 3/5 आहे. ते मला याला 100 करणे आहे. तर याला 100 करण्यासाठी मला 20 ने मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर याला पण मी 20 ने मल्टिप्लिकेशन करू आणि त्याचा 4th पॉवर दाखवता येईल. जिथे 20 कॅन्सल आउट केला तर 3/5 राहतात. बट आपल्याला आपला क्वेश्चन सोपा करणे आहे. आपल्याला आपला क्वेश्चनला सोपा करणे आहे. तर त्यामुळे आपण काय करतोय की 100 and 100 कॉन्स्टंट घेतो इथे. याला केलं तर 3 × 20 दॅट इज 60/100 याचा 4th पॉवर दाखवते आपल्याला, राईट ना. बघा आता हा 100 झालेला आहे कॉन्स्टंट आणि हा 100 पण झाला आहे कॉन्स्टंट. बट हा आलाय 60, हा आलाय 60. तर या 100 मधून किती मायनस करू तर 60 येतील. इथे 60 यायला पाहिजे. 100 मधून किती मायनस, 100 - X आहे. 100 - X रिपीट अगेन. येस रिपीट करतोय निकिता. 100 - किती केले तर 60 येतील. तर 100 - 40 केले, 100 - 40 केले तर 60 येतील. म्हणजे Xची व्हॅल्यू मला म्हणता येईल 40%. X = 40%.
निकिता रिपीट करतोय बरं का. चला बाकीचे मार्क करा रे. हे क्लिअर दिसतंय का, समजतंय का. काही क्वेश्चन असे लॉजिकली सॉल्व्ह करायचे असतात, नाही तर विनाकारण खूप गोल 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 फिरायला लागेल तुम्हाला. येस येस, बाकीचे मार्क करा. मग पुन्हा मी रिपीटवर येतोय, याला रिपिटेशनवर येतोय की आतापर्यंत आपल्याकडे असा होता की एखाद्या वेसलमधून, एखाद्या पॉटमधून जर 20% आपण मिल्क काढतो आणि 20% वॉटर टाकतो, 20% मिल्क काढतो, 20% वॉटर टाकतो, 20% मिल्क काढतो, 20% वॉटर, असे 3 टाइम जर केले तर 20% याचा प्रोफेशनल फ्रॅक्शन दॅट इज 1/5 होता. तर आपण 1-1/5 याला 3 वेळेस केले तर पॉवर 3, 4 वेळेस केले तर पॉवर 4, यानुसार आपण डील करायचो. राईट. 5 1 जा 5 मायनस 4/5 त्याचा पॉवर 3 मीन्स 64/125 इतका रिमेनिंग राहायचा. निकिता इतका रिमेनिंग राहायचा. असे 3-4 क्वेश्चन बघितले. बट आता या क्वेश्चनला उलट केलं. हा जो 64/125 जो आपल्या त्या पद्धतीने यायचा आहे, तुम्हाला ती व्हॅल्यू दिलेली आहे 81/625 आणि हा जो पर्सेंट आहे 20% जो आपण रिड्यूस करायचो तो दिलेला नाही आहे तुम्हाला. बट याच्या जागेवर तुम्हाला दिलाय तो 8 लिटर्स. तर आपण कन्सिडर करूया की तो जो 8 लिटर निघणारा आहे तो किती असायला पाहिजे, X%. तो 8 लिटर जो बाहेर काढण्यात येतो आहे ना, तो किती असायला पाहिजे, X%. जर Xची व्हॅल्यू माहिती असते आपल्याला, समजा 25%, तर पटकन 1/4 रिड्यूस केला असता. बट माहिती नाही आहे, त्यामुळे या 1 मधून तो टोटल X%, जसा 20% होता 20/100 लिहिला असता, तो 1/5 आला असता. बट आपण लिहूया 1x/100 आणि ही जी प्रोसेस आहे ही 4 टाइम्स फॉलो केल्या जाते. दॅट्स वाय पॉवर आपण 4 दाखवला आहे. आणि ती Xची व्हॅल्यू जी काही असेल त्याचा पॉवर 4 दाखवल्यानंतर रिमेनिंग जे असतं, रिमेनिंग ते 81/625 हे क्वेश्चनमध्ये मेन्शन केलं आहे. राईट. याचा पॉवर आहे 4, तर 81/625, 81 म्हणजे 3चा 4th पॉवर, 625 म्हणजे 5चा 4th पॉवर, म्हणजे 3/5चा 4th पॉवर दाखवायचा. आपल्याला इथून Xची व्हॅल्यू जनरेट करायची आहे बरं का. Xची व्हॅल्यू चला इथून करूया आपण की 100 × 100 - X डिव्हिजन 100. आणि हा जो 3/5 आहे, इथे जर 100 तयार झाले तर इथे 100 तयार करण्यासाठी आपल्याला या 5 ला कितीने मल्टिप्लिकेशन करावं लागेल, 20 ने, तर तो 100 तयार होईल. बट याला 20 ने मल्टिप्लिकेशन केलं म्हणून याला पण 20 ने मल्टिप्लिकेशन करा. तुमचा रेशो चुकायला नको. जिथे 20 जर कॅन्सल आउट केला तर तो 3/5चाच 4th पॉवर राहील. पण आपण याला सोपा करण्याचा प्रयत्न करतोय. काय केलं आपण, याला 100 मध्ये कन्वर्ट केलं आहे, तर हा होईल 60. मीन्स तुमचं इक्वेशन काही असं झालं आहे की 100 - X डिव्हिजन 100 त्याचा पॉवर 4 आणि इथे तुमचा तयार झाला आहे 60/100 त्याचा पॉवर 4. 100 तर सारखे आहे. या 100 मधून किती मायनस केले, 100 मधून किती मायनस केले तर 60 येतील. तर 100 मधून जर मी 40 मायनस केले तर 100 - 40, तर हे इक्वेशन बॅलन्स होतं. निकिता इक्वेशन बॅलन्स झालं आहे. मीन्स मला Xची व्हॅल्यू 40% म्हणता येईल. चला मेन्शन करा आता पटकन. निकिता इज इट क्लिअर नाउ? चला दीक्षाला क्लिअर आहे. चला बाकीचे मेन्शन करा रे. काय केलंय, काही क्वेश्चन्स थोडेसे लॉजिकली आणि करावे लागतात. विनाकारण तुम्ही या फंद्यात जर पडाल ना की याला त्या पद्धतीने करावं लागतं, तुम्ही गोलगोलच फिरत राहाल. सकाळची सायंकाळ पेपरचा वेळ संपून जाईल, पण क्वेश्चनचा आन्सर मिळणार नाही. आणि मिळेलही तरी खूप वेळ लागेल आणि खूप किचकटपणा होईल. दॅट्स वाय मी नेहमी तुम्हाला बोलत असतो की ऑलवेज कॉन्सेप्टनुसार किंवा जसा क्वेश्चन विचारतो त्याच्यानुसार फॉलो करा. बट हा कॉन्सेप्ट आहे आपला बरं का. हा कॉन्सेप्ट मी तुम्हाला पर्सेंटेजमध्ये पण शिकवला आहे. हाच कॉन्सेप्ट तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसमध्ये पण आपण अप्लाय केलेला आहे. हाच कॉन्सेप्ट आपण इथे मिक्सर अँड एलिगेशनमध्ये पण अप्लाय करतो. येस क्लिअर आहे. चला Xची व्हॅल्यू मिळाली आहे मला 40%. Xची व्हॅल्यू मिळाली आहे मला 40% जो 8 लिटर आहे. Xची व्हॅल्यू मला 40% मिळाली आहे जो 8 लिटर आहे. तर इथे इक्वेलिटी शो होतं की 8 लिटर इक्वल टू 40%. तर टोटल क्वांटिटी काढू. 8 लिटर जर 40% असेल दॅट इज द 8/40 1% ऑफ टोटल कॅपॅसिटी अँड मल्टिप्लाइड बाय 100 केला तर त्या फ्लास्कची इनिशियल कॅपॅसिटी, जी सुरुवातीची कॅपॅसिटी काय होती त्या क्वेश्चनचा आन्सर मिळेल. राईट. 8 5 जा 40, 5 20 जा 20 लिटर असायला पाहिजे त्याची कॅपॅसिटी. शोधा तर ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर सेकंड.
आधी मी काय केलं आहे, एक्सची व्हॅल्यू काढली आहे, दॅट इज 40%, आणि ते 40% किती आहेत, दॅट इज 8 लिटर्स. 8 लिटर्स बाहेर काढतोय ना, तो 40% आहे. तुम्हाला सिमिलॅरिटी मिळते आहे, सिमिलॅरिटी ऑलवेज यूज करत आलेलं आहे. आता तर तुमच्या बिलकुल सिमिलॅरिटी जर फिट झालं असेल असं मला वाटतं, ती व्हायलाच पाहिजे. सिमिलॅरिटी हा जर कॉन्सेप्ट येत असेल ना तुम्हाला, पॉईंट नंबर 2 पर्सेंटेजचा, तुम्ही थोडा विचार करा किती सारे क्वेश्चन्स आपण त्याच्यावर सॉल्व्ह केलेले आहेत आतापर्यंत. किती सारे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत, राईट. हा सुद्धा त्याच्यावर सॉल्व्ह केला आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट होता तो, पॉईंट नंबर 2 पर्सेंटेजचा. ज्यांना माहिती नसेल सिमिलॅरिटीबद्दल अजूनही, त्यांनी पर्सेंटेजचं प्रिव्हियस लेक्चर अटेंड करा आणि पॉईंट नंबर 2 पुन्हा बघा. पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, सिम्पल कंपाऊंड इंटरेस्ट, आणि पुन्हा हा मिक्सर एलिव्हेशन. खूप सारे क्वेश्चन्स त्याच्यावर ड्रॉ केले. चला फायनली मार्क करून द्या मला, इज इट क्लिअर ऑर नॉट. येस येस येस. रिपीट करा बरं का, याला काय करा, पुन्हा एकदा रिपीट करा तुम्ही. मी आज जे काही घेतले आहेत, आणि नेक्स्ट लेक्चरला पुन्हा समोरचे काही आपण घेऊया. ओके, ऑल ऑफ यू हॅपी हॅपी. हां चला, थँक्यू ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. सी यू टुमॉरो अगेन.